पोराच्या लग्नाच्या आधी जर पोरानं आईसाठी चहा बनवला तर आईला आनंद वाटतो की अरे माझा पोरगा खूप सुंदर चहा बनवतो, माझी खूप सेवा करतो, म्हणजे माझी काळजी करतो, मी घरी आले की मला सुंदर चहा बनवून दिला. आणि त्याच पोराने लग्न झाल्यानंतर जर चहा बनवून दिला आईला, आईच्या तळपायची आग डोक्यात जाते. अरे माझ्या पोरानं चहा बनवला, मग ती काय काम करती? माझ्या मुलाला चहा बनवावा लागलाय. नुसती खायला आणली का सून? का लग्नाच्या आधी तो चहा बनवून तुम्हाला देत होता तेव्हा आनंद वाटत होता. तसाच आनंद जर आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर सुनेच्या समोर जर तुम्ही व्यक्त केला की अरे वा माझ्या पोरानं खरंच सुंदर चहा बनवला, छान चहा बनवला, कधी मधी बायकोला पण बनवून देत जा, तर त्या सुनेला किती आनंद वाटेल की अरे माझी सासू आपल्या मुलाला छान शिकवते. म्हणून गर्व वाटला पाहिजे. जर सुनाला तुमचा मुलगा मदत करत असेल तर त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. आणि ह्याच्यात चुकी कुठंतरी बायकांचीच आहे. बायकाच लाडवून ठेवतात नवऱ्याला की अगो बाई आमचा नवरा इकडला तांब्या इकडं करत नाही, चहा सुद्धा बनवायला येत नाही. काय येत नाही? आला पाहिजे. उद्या तुम्ही माहेरी गेले, आजारी पडले, बरं माहेरचं सोडा, उद्या तुम्ही आजारी पडले तर आजारातून उठून तुम्हाला करावं लागल. मग त्यापेक्षा जर नवऱ्याला आला कधी मधी चहा बनवायची सवय लागली तर उद्या तुम्ही आजारी असले तर तुम्हाला एक कप चहा बनवून तरी देईल ना तो. त्यासाठी की माझ्या नवऱ्याला काही येत नाही हे बंद करा.